गावी संतूक पिंपरी इथे आले होतो आणि इथे येऊन मी शाळेची पाहणी केली। तर शाळेमध्ये जे आहे ते मुलांना बसायला बेंच नाही, सगळे मुलं खाली बसतायत। दुसरी पाण्याची सुविधांना प्यायचं पाणी नाही आहे। तिसरी जी प्रॉब्लेम आहे ती जी आहे की बाथरूम घाण आहे, तिथं पाण्याची सुविधा बाथरूममध्ये वापरायचं पाणी नाही आहे। खिडक्या फुटलेल्या आहेत, त्या खिडक्यांना झाकण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅनरने। तर ही अवस्था इथलची आहे। पण इथलचे जे सरपंच सर आहेत आणि इतर जे लोक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि ते म्हणतायत की आम्ही शाळा एका आठवड्याच्या आत ठीक करू ही। तर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच प्रकारे ठीक होणार आहे। आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन या शाळा ठीक कराव्या लागतील। जर आपण या देशातल्या शाळा ग्रामीण भागातल्या ठीक नाही केल्या तर आपण कधीही विकसित होऊ नाही शकत। कारण की देश जो आपला राहतो, भारत जो राहतो, तो गावांमध्ये राहतो, तो ग्रामीण भागात राहतो आणि या ग्रामीण भागातले मुलं मुलीच या देशाचं खऱ्या अर्थाने भविष्य आहे आणि आपण त्यांना इग्नोर नाही करू शकत। तर मी सरपंच साहेबांचे धन्यवाद मानतो की त्यांनी आज इतकं सहकार्य केलं आणि त्यांनी गॅरंटी दिली की ते एक आठवड्याच्या आत यातल्या बऱ्याचशा गोष्टी नीट करतील आणि त्याच्यामुळे मुलंही भरपूर खुश झालेले आहेत। तर आपल्याला अशाच प्रकारचं इंटेन्शन पाहिजे जिथं लोक तयार आहेत काम करायला। लोकांना काम करायचं आहे, पण काही वरतून अडचणी असतात, वरतून निधी येत नसतो कधी कधी, किंवा वरतून हे जरी इथून गेले की शाळेत मला हे लागतंय, ब्युरोक्रॅटिक प्रोसेस इतका अवघड करून ठेवलेला आहे की हे तरी काय करतील। यांना जर बेंच, यांनी असं नाही की यांनी बेंच मागितले नसतील, यांनी मागितले असतील, पण वरतून टेंडर नाही झालं, हे नाही झालं, किंवा इथं अडकले तिथं अडकले। तर वरतून इतक्या सगळ्या अडथळे असतानाही जे सरपंच शाळा नीट करण्यासाठी प्रयत्न करतायत, मला त्यांचे आभार मानायचे। आणि यांच्यासोबत बाकी कुठल्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जे काही लोकांची असं इंटेन्शन आहे की सरकारी शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी त्यांना म्हणतोय की आपण जर सगळे आता एकत्र मिळून काम करू तर आपण नक्की शाळा चांगली करून